हर हर महादेव मित्रांनो, देवभूमी उत्तराखंडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा। तर मागच्या भागात आपण बघितलं की आपण भारताचा पहिला गाव माना विलेजला भेट दिलेली आणि आता आपण चाललो तुंगनाथला, जा भारतातील नाही तर जगातील सगळ्यात उंच शिव मंदिर असं आणि त्याच्यासाठी आपल्याला जाऊचा लागता चोपटा। तर बहुतेक जे सर्व भाविक असत तर ते बद्रीनाथ, तुंगनाथ, चोपटा, मधमहेश्वर, कल्पेश्वर तर हे सर्व जे पंचकेदार असत आणि जे आपले चारधाम असतात ते यात्रा करतात। तर आपण यावेळी चाललो होता तुंगनाथ महादेव मंदिरामध्ये, तर यासाठी आपल्याला जाऊचा चोपटामध्ये। तर या व्हिडिओमध्ये तुमका बद्रीनाथ मंदिर ते चोपटा तर यो तुमका पूर्ण रस्त्याचा व्हिडिओ बघूक मिळतलो की कसा कसा जाऊचा लागता, कुठून टॅक्सी पकडूचे लागता, त्याचो फेअर किती असा, किती खर्च येतलो, सगळ्या वाटेत गावा खायची असतात आणि कोणत्या रस्त्यानं पण जातलो, पूर्ण असो देवभूमी उत्तराखंडचा व्ह्यू तुमका बघूक मिळणार। तर याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही उत्तराखंडमध्ये फिरायचं प्लॅन करत असाल तर त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा। तर मंडळी टोपी घेतलं ही, तर इकडे उत्तराखंडची लोक असतात ती घालतात टोपी, खूप मस्त वाटतं, ट्रॅडिशनल, 100 रुपयात एक नंबर। तर ही मी घेतलंय आणि सर्वांनी एक घेतल्या ना, पण कान टोपी घेतल्या ना भारी वाटतं। पण ही माका दे रे टोपी, मी घेतलंय टोपी, तुका काय दे। हा मस्त वाटतं टोपी रे दोघांका पण, एक नंबर, एकदम ट्रॅडिशनल, एकदम आता तुम्ही पहाडी माणसं वाटताच। आपण इलो टॅक्सी स्टँडला आणि या ठिकाणी आपल्याला टॅक्सी मिळालेली असा 1000 रुपये चोपटा, जो आपलं ट्रेकिंगचा पॉईंट असा तिकडे, आणि त्याच ठिकाणी आपली रूम असा। तर आपण वरती आता सामान इकडे पॅक केला आणि आपले सर्व सीट आतमध्ये बसले आहेत। पण ही सीट माका ठेव, हा ही सीट माका ठेव, सर्व मागे बसत। आणि या ठिकाणी मागे बसले आहेत सर्वेश आणि काय आला ओके भाई, अरे तुझं नाव काय? अभिषेक। तू खायचो गाव खायचा? अकोला। ओके, अकोला मधलो असा सर्वेश सावंत, सिंधुदुर्गातलो असा आणि तो पण हरामखोर कुडाळातलो असा काय माहिती आयसरचा होता लोकला। भाई तुझं नाव कसं? सोहम ना? शिवम। तर शिवम असा आपल्यासोबत, तुझं पण एक अकोलाच, दोघे जण। तर तुम्ही जाणार होतास ऋषिकेशला ना? गंगोत्रीला जाणार होतास, ओके। आता तर आमच्यासोबत इले, ते आमची मगाशी टॅक्सीमध्ये ओळख झालेली, तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच असतालाच। तर आता आपण एकत्र 5 जण जातो चोपटा, जो की तुंगनाथ ट्रेकिंगचा आपलो स्टार्ट पॉइंट असा। श्री तुंगनाथ टेम्पल तर असा 138 किलोमीटर आणि 4.5 तास दाखवतं आपल्या रनिंग। तर आपण जाणार आहोत जोशीमठ, त्याच्यानंतर गोपेश्वर आणि मग तुंगनाथ, म्हणजे जी आपण ट्रेकची बाउंड्री पॉईंट असा स्टार्ट पॉईंट, तर तिकडे जाणार आहोत। 4.5 तासाचं रनिंग आहे आणि 1000 रुपये आपला तिकीट आपण डन केला। आणि ही टॅक्सी असा तर 1200-1400 रुपये इतर सर्व टॅक्सीवाले बोलत होते, जे की जोशीमठ आणि केदारनाथ साईडला जात होते ते। तर आपण या ठिकाणी 1000 रुपयात टॅक्सी बुक केली असं, जो आपल्यासोबत अजून 3 जण असतात आणि आम्ही 5 जण, टोटल 8 जण आपण असतो। बरोबर 11:30 वाजता आपण निघालो आणि टोटल आपण 10 सीट असं होतं, समोर 2-3, त्यानंतर इकडे सर्व मधल्या सीटमध्ये आम्ही बसलो आणि इकडे बॅक साईडला देखील आपले सगळे मित्र असत। टोटल टॅक्सी पॅक सामानवरती पॅक केला आणि आता डिझेल भरून आपण निघालो। आपल्या एक वेळ फक्त लागणारा जोशीमठच्या इकडे, तर त्या ठिकाणी खूप ट्रॅफिक होता। बघूया, वातावरण तर क्लिअर असा, ऊन पडला चांगला, पावसाचे काय पूर्ण चिन्ह दिसत नाहीत। आता चोपटामध्ये बघूया किंवा जाताना ऑन रोड बघूया कशी रोडची कंडिशन आणि पाऊस वगैरे किंवा वेदरची काय परिस्थिती आहे। बद्रीनाथवरून आपण आता निघालो बरोबर 11:30 वाजता। खूप सुंदर असा आपल्या दर्शन झाला, त्याच्यानंतर मानव विलेज पण फिरून झाला आणि आता आपण चाललो आपल्या पुढच्या प्रवासात, म्हणजे श्री तुंगनाथ महादेव, जगातलं सर्वात उंच शिवमंदिर, या दर्शनात। तर कसलं एकदम खतरनाक पूर्ण हे डोंगर असत आणि या डोंगराच्या मधून म्हणजे खालून पूर्ण हे रस्ते काढलेले आहेत। आता जे चारधाम यात्रा चालतात त्याच्यामुळे
या ठिकाणी हे रस्ते वगैरे सगळे करतात, पण या ठिकाणी ज्यावेळी पाऊस पडता तर बहुतेक ठिकाणी लँडस्लाईड दगड वगैरे पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आम्ही पुन्हा सगळ्यांना सांगतो की थोडी गर्दी असली तरी चालतं, पण तुम्ही जी चारधाम यात्रा वगैरे असतात ते तुमची शक्यतो 15 जूनच्या आधी करा. त्यामुळे तुमका पावसाचा तेवढा जास्त टेन्शन येतं. त्यामुळे 15 जून नंतर पण यात्रा सुरू असता, पण त्यावेळी तुम्ही ज्या प्रकारे प्लॅन करता तर त्या प्रकारे प्लॅन तुमचं तसं होऊ शकत नाही. तर मंडळी, आपण आता इला गोविंद घाट. तर या ठिकाणी शीख धर्माचे जे सर्व लोक असतात तर त्यांचं पवित्र धाम म्हणजे हेमकुंड साहिब, तर या ठिकाणाहून जाऊक त्यांना रस्तो असा. त्यामुळे इकडे तुमका बहुतेक सर्व भाविक असले ते शीख धर्मीय गावतले. तर ज्या प्रकारे आपण यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ धाम करतो, तर त्या प्रकारे जे सर्व शीख धर्मीय असतात ते हेमकुंड साहिब या त्यांच्या धामच्या यात्रेक येतात. तर आपण आता क्रॉस करतो. जवळपास 1 तासात आपण एक 30-35 किलोमीटर अंतर फक्त क्रॉस केला. आता इकडून पुढे असा आपला टप्पो जोशी मठ, जो पूर्ण ट्रॅफिकचा टप्पो असा, त्या टप्प्यात भयंकर वेळ लागतो. आणि जोशी मठ क्रॉस केला की मग पुन्हा एकदा आपल्याला रस्तो थोडंफार चांगलं येतं. जोशी मठच्या पाठीमागे असो आपण, आणि या ठिकाणी रोड तर फुल एकदम छोटो असा, त्यामुळे खूप सारा ट्रॅफिक या ठिकाणी होतं. इकडून जर तुम्ही सुटलास तर 1 नंबर, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. आणि मला वाटतं आता दुपारनंतर अजून ट्रॅफिक वाढतला, कारण जे हरिद्वारवरून पहाटे निघालेले असतात तर ते नेमके 2-3च्या मनान किंवा 12-1च्या मनान या ठिकाणी तुमका भेटतात. तर त्यामुळे ट्रॅफिक होता. तरी पण बरं आता की जोशी मठला 2 वन वे असतात, तर एक येणाऱ्यांसाठी वेगळा, जाणाऱ्यांसाठी वेगळा. तर आता इकडून पुढे आपल्याला आता वन वे चालू आहेत. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो. तो जवळपास 2-1.5 तास झाला आणि आपण जोशी मठच्या पाठीमागे येलो. खतरनाक एकदम सिंगल गाडी जाऊकच रस्तो असतो आणि त्यांना डबल गाडी पास करतात. ह्याच्यामुळे बद्रीनाथला खूप वेळ लागता आपल्याला. जोशी मठमध्ये असावा आणि हे असा वन वे. तर लास्ट टाइम आपण वेगळ्या रस्त्याने नेलेलो आणि जाताना वेगळ्या रस्त्याने जातलो. आणि एक गोंधळ काय की दोन्ही रस्ते बाजारातच जॉईंट होतात आणि त्याच्यामुळे तिकडे ट्रॅफिक तर पुढे दाखवता ट्रॅफिक आणि अजून साधारण 100 किलोमीटर अंतर बाकी असा आपण 38 किलोमीटर अंतर क्रॉस केला. जोशी मठचा ट्रॅफिक इकडे जवळपास आपलो अर्धो-पाऊण तास गेलो. खूप भयंकर ट्रॅफिक. रस्तो एकदम छोटा आणि बाजूसून हे सगळे गाडी लावलेले. भयंकर हाल. त्यात ऊन पण असा, त्याच्यामुळे एकदम गरम पण होता, एवढं पण गरम पण होता आणि सगळी धूळ येताना वगैरे. प्लॅनमध्ये जरा चेंज झालो, तर ही गाडी आपण चेंज करतो कारण ड्रायव्हिंग खूप रिस्की असा, त्याच्यामुळे आपण चेंज करतो आणि आपण दुसरी गाडी बुक केली असा ही. तर या आता गाडीनं आपण जाणार आहोत पुढे चमोलीपर्यंत आणि चमोलीपासून नंतर मग पुढे आपल्याला दुसरी शेअर टॅक्सी करून जाऊचा लागताला चोपटा. बघूया आता वाजल्यात 2:30. या सर्व पूर्ण खटाटोपीत भरपूर आमचे हाल झाले, पण खूप म्हणजे धन्यवाद देवचा लागत उत्तराखंड पोलिसांका की आम्ही पहिल्यांदा त्या ड्रायव्हरांक आम्ही समजावला सोपं म्हणजे एकदम हळू भाषेत की आमका इथून पुढे प्रवास करूचो नाही, कारण एक तर तुमची झोप झालेली नाही आणि तुम्ही गाडी खूप म्हणजे अशी हे चालवतात, अगदी बाहेर वगैरे जातातच. तर त्याच्यामुळे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की ह्याच्या पुढे आमका तुमच्यासोबत प्रवास करून नाही जमायचं, तर तुम्ही बद्रीनाथ टू जोशी मठच्या पुढे येल्यात तर तिथपर्यंत भाडा घ्यावा आणि आम्ही याचं दुसरी व्यवस्था करतो. ऐकायक रेडी नाही ते सांगत होते फुल भाडा द्यावा, 12,000 रुपये जा काय ठरला आता. तर शेवटी पोलिसांनी आतमध्ये मध्यस्थी केल्याने आणि पोलिसांनी दम दिल्याबरोबर एखाद्याची गाडी पण ऐसरत लावून सांगितल्याने ऐसर तू आराम कर, आराम केल्याशिवाय गाडी सोडायची नाही. तर त्याचा दम देऊन आता पुढे ऐसरत ठेवल्याने आम्ही आता चाललो आमच्या पुढच्या मार्गात. चला ह्याच्यात आता लयच हालत. हो ती मोठी आहे, सुमो जरा थोडी कंजेस्टेड आहे. चला काय नाही, इकडे फक्त चमोली पर्यंतच फक्त त्रास आहे. तर आता निघालो आपण, आता जोशी मठच्या पुढे येऊन आपण निघाला होता. आप भाई संभल के चला ना, उनके जैसा हाँ. तर
वो थोड़ा सा आग लग गया, अरे थोड़ा सा आग लग गया तो हम लोग जाते थे ना। हाँ 12 के भाव में हमने उसको बोला आगे रोक लिया, ठीक है। दूसरे गेट पे गाड़ी नहीं चला। हा सगळे 10 मिनिट दूसरे गेट पे गाड़ी चला। पूर्ण आम्ही सगळेजण घाबरलेलो पूर्ण सगळेजण। ट्रिप ज्यादा मार लिया ना उसने, नींद नहीं ज्यादा। हाँ। उसका नींद पूरा नहीं हुआ। उसने बोला ना कि मैं ऋषिकेश जाके आया करके 12 घंटे वो उसको। हाँ वो अलग बात। आपला प्रवास आता पूर्ण सुरू झालो आज चमोली साइडला। भाई साहब यहाँ से चमोली कितना है? 50 25 50 आयला माझ्या पण कानात आता ऐका घ्या झाला वाटतं। 50 किलोमीटर असा इकडून चमोली आणि इकडून आपला एक भाडा असा 200 रुपये। तर आता बघूया किती वेळ लागतो तो आपल्याला, नाही म्हटलं तरी 50 किलोमीटरला इकडच्या 2 तास तरी कमीत कमी 1.5 तास तरी पकडून चालाकच हवा, पर्यायच नाही, कारण रस्ते एकदम पूर्ण छोटे असतात, त्याच्यानंतर टर्न वगैरे भरपूर असतात। तर चला चमोली 38 चमोली 38 असा 38 50 नाही सॉरी 38 नाही, मगाचे मागचे 10-12 किलोमीटर झाले ना कवर, त्याच्यामुळे ते आपण इलो हेलंग व्हॅलीत, जोशीमठ नंतरचा मेजर डेस्टिनेशन असा हेलंग व्हॅली। तर इकडे देखील खूप पर्यटक येतात आणि आता आपण टॅक्सी पण चेंज केली आहे, तर ठीक आहे, हे टॅक्सीचा ड्रायव्हर आता सो व्यवस्थित। आता बघूया, अकडचे सगळे ड्रायव्हर जरा डेंजरच वाटतात, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा नाही, कोणावर नाही होतो प्रश्नच पडता, पण काय करणार, हर हर महादेव म्हणायचा आणि प्रवासाक सुरुवात करायची, जा होय ता बघितला जायत। पण शक्यतो एकदमच एवढा हे करून उपयोगाचा नाही, कारण त्यांना पण लूज सोडून उपयोग नाही। आता तो एवढं झोप येत होती तरी पण तो गाडी चालवत होतो, काहीतरी काही गाडी घातल्या नसती तर परत मोठी रिस्क होती आमच्यासाठी, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातच कॅन्सल केलो। 3 वाजलेत आणि आपण इलो पाताळगंगामध्ये, आणि इकडेच आता पुढे असा एक टनेल, तर त्या टनेलमधून आपण जाणार आहोत। सॉरी, त्या टनेलचं जरा काम चालू असा केलं नाही, चालू केलं नाही टनेल, जाणारी लेन चालू आहे, ओके, कारण येताना आपण त्या टनेलमधून इलो नव्हतं, ओके। तर आपण आता असं पाताळगंगा एरियामध्ये, डोंगर वगैरे तर एकदम डेंजरच असतात, म्हणजे एवढी भीती वाटतं ना इकडनं ट्रॅव्हल करू, खूप डेंजर खूप डेंजर। टाटावाल्यांनी सुमो ठेवली पाहिजे होती ना। हां सुमो, होय होय, खूप भारी एकदम। जेव्हा निसर्ग सौंदर्य तर खूप सुंदरच असार, पण तेवढाच डेंजर पण असा, त्यामुळे एकदम पावला पावला आपल्या काळजी घ्यायची लागतं। आता पाताळगंगाच्या पुढे असावं आणि आपण चाललो टुवर्ड्स चमोली, तर ह्यो असा टनेल, आणि आपण टनेलमधून जातो, कारण इकडे खूप मोठ्या प्रमाणावर लँडस्लाईड होता, त्यामुळे ह्यो टनेल बनवल्याने होतो। तर मी आधीचे व्हिडिओ बघितलेले आहे, तर त्या व्हिडिओमध्ये देखील टनेलचा काही भाग कोसळलेला, म्हणजे ज्यावेळी लँडस्लाईड झालेला तर त्यावेळी टनेलचा समोरचा भाग काही प्रमाणात कोसळलेलो, त्याच्यामुळे दोन्ही लेन बंद केल्याने एक सिंगल लेन फक्त चालू असा। म्हणजे विचार करा की एवढ्या डेंजरस कंडिशनमधनं वाचूसाठी इन्फ्रास्ट्रक्चर करतात, पण तापण या निसर्गाच्या पुढे एकदम काही क्षुल्लक असा, म्हणजे तुम्ही कितीही करा शेवटी निसर्ग आपला रूप दाखवताच कधी ना कधी। चारधामचे जे मार्ग असतात, म्हणजे उत्तराखंडचे जे रोड असतात, तर त्या ठिकाणी नेहमीच काम चालू असतं रोडचा। या ठिकाणी रिटेनिंग वॉल बनवतात, रोड बनवतात, त्यामुळे पोकलँड, त्याच्यानंतर मिक्सर, डंपर वगैरे सगळे नुसते या ठिकाणी काम करत असतात, आणि या सर्व कामांमुळेच या ठिकाणी ट्रॅफिक होता। त्यामुळे आपण जर कधी प्लॅन करत असलो तर आपण समजा 10 तासाचा रूट असा तर आपण एक 3-4 तास एक्स्ट्राच ठेवू हवे, कारण कोणत्या टप्प्यावर तुमका ट्रॅफिक लागत त्याची कन्फर्म गॅरंटी कोणीच सांगू शकत नाही। पिपलकोटीमध्ये इलो आणि इकडून आता चमोली राहूला फक्त 15 किलोमीटर, आणि पिपलकोटीमध्ये या ठिकाणी रस्तो कंजेस्टेड असल्यामुळे ट्रॅफिक लागतं आपल्याक। आणि पिपलकोटी या चमोली जिल्ह्यातला एक प्रसिद्ध असा गाव, पर्यटनासाठी भरपूर सारे पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात, हॉटेल रेस्टॉरंट्स तुमका या ठिकाणी भेटू शकतात, तर खूप सुंदर असा गाव असा। आणि आपण आता क्रॉस करतो पिपलकोटी, इकडून आता नेक्स्ट डेस्टिनेशन असा चमोली, त्या ठिकाणी आपण
पुन्हा एकदा टॅक्सी चेंज करणार आहोत. तर इकडे ह्योच प्रॉब्लेम असा, जे मेन छोटी छोटी गावं किंवा शहरं असतात त्या ठिकाणी रोड खूप कंजेस्टेड असतात आणि अगदी लागणच त्यांना दुकानांनी घरात, त्यामुळे या ठिकाणी खूप ट्रॅफिक लागतं या चारधाम यात्रेच्या दरम्यान. 3:30 वाजल्यात आणि आपण पोचलो फायनली चमोलीमध्ये. तर इकडून आता आपल्या टॅक्सी चेंज करूची असा. तर तो जो रस्तो जाता तो गोपेश्वर चोपटा मार्गे कुंडला बाहेर पडता आणि कुंडवरून पुन्हा एकदा आपण फाटा शिरसी वगैरे करत सोनप्रयागला जाऊ शकतो. तर तो रस्तो एकदम शॉर्टकट असा. अगोदर रुद्रप्रयागवरून पूर्ण टर्न घेऊन मग जे केदारनाथ जाणारे होते भाविक तर ते तिकडे जायचे. तर आता ह्यो एक रस्तो असा, तो आता बघूया कसं होतो. तर या रोडने बसेस जात नाही, फक्त प्रायव्हेट टॅक्सीज जातात. तर आता आपल्या रोडची कंडिशन कळातच कशी आहे ती. जर तुम्ही प्लॅन करत असाल स्वतःची गाडी घेऊन येऊन केदारनाथ बद्रीनाथ तुंगनाथ तर या रोडने तुम्ही येऊ शकतास. 4 वाजलेत आणि आपण पोचलो चमोलीमध्ये. तर आता आपण ही टॅक्सी चेंज करून दुसऱ्या टॅक्सीमध्ये जातो. तर दुसरी टॅक्सी पण आपली या ठिकाणी रेडी असा. हा इलो चमोलीत पोचलो. तर इकडून आता आपण जातलो चोपटा. तर सगळेजण आपण उतरलो आणि पूर्ण एक आता टीमच झाली असं आपली. एक नंबर. चला पुन्हा आपले बॅगे आता या ठिकाणी बांधून पॅक रेडी होत होतात. इकडून आता आपल्या असा बुलेरो. इकडून आपण इलेलो सुमोन. भैया आपका नाम क्या है? ब्रिजेश सर. ब्रिजेश, आपका बहुत बहुत धन्यवाद की आपने हमें आके छोड़ा. आणि पुन्हा आपल्याला या टॅक्सीची देखील व्यवस्था करून दिली आहे. तर यांचा नंबर, भाई आपका नंबर बताओ. मेरा सर 8126899710. ओके. तर दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ते त्यांची टॅक्सी वगैरे आहे. चारधाम यात्रा वगैरे किंवा चमोली वगैरे त्यासाठी तुम्ही फिरू शकतास. आणि आता आपण या दादांसोबत प्रवास करणार आहोत. तुमचं नाव कसं? आपका नाम क्या है? हाँ सुनील. ओके सुनील भाई, इनके साथ अभी हम ट्रैवल करेंगे. चलो चलो. मौसम ठंडा है ना. हाँ चलो, ज्यादा लंबा नहीं है ना, ठंडी मौसम में लेके जाओ. 20-25 आधा घंटा. तो पिक्चर गेलो. काय झालं रे? जो काय बघायची बघितलं. चला गणपती बाप्पा. तर पुन्हा एकदा आम्ही आता दुसरी टॅक्सी करून निघालो 4:15 वाजता. तिसरी टॅक्सी करून निघालो आणि आता पुन्हा बसण्याचे डायरेक्शन चेंज झालेत. ड्रायव्हर दादा असत आणि त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन देऊ बसलो. कोण कसं चालवायचं चेक करता सर्वेश आणि आम्ही सगळेजण असं पाठीमागे. काय तो हराम करून देत तर माकांना समोर बसकते काय सांगितलं तर काय माहिती आहे एवढी कंडिशन आहे. बोललो तुला ये म्हणून. काय दोघे जण काय करतो वरते माका सिंगल सीट आहे. एकट्यात तुका मी काही पाठवायचं. चला ह्यो सरळ रस्तो गेलो ऋषिकेश हरिद्वार केदारनाथ आणि आपण इकडून टर्न घेऊन चाललो गोपेश्वर साईडला. तर इकडून सगर गावातून आपण जातलो आणि तिकडून आपण चोपटा तुंगनाथ. तर जो तुंगनाथ जो ट्रेकिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि चमोली टू चोपटाचे म्हणजे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत ट्रेकचं स्टार्टिंग पॉईंट. तर किलोमीटर हा 50. तर बघूया 2 तास रनिंग दाखवता. आपल्या किती वेळ लागता काय माहिती, कारण रस्तो जरा कंजेस्टेड आहे. समोरून गाडी वगैरेंचा ट्रॅफिक काय काही कल्पना नाही. वा काय 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 ट्रेक. ओके चला आपण रोडला लागलो. आपण इलो त्या रोडला तिकडे ट्रॅफिक लागला. पूर्ण सर्व गाड्या एकदम अडकलेल्या असतात. मस्त खूप सुंदर अशा बाजूसून एकदम पूर्ण झाडं असत जंगल असत आणि अशा रस्त्यावर आपण प्रवास करतो. आणि सूर्यास्त देखील होय थोड्या वेळात, पण इकडे 7:30 वाजेपर्यंत तरी तसं एकदम काळोख पडत नाही आणि सकाळी पण लवकर उजाडता. त्यामुळे आपण बघूया एक 6-6:15 पर्यंत
पोहोचू का तिथे बघा. पूर्ण एकदम कंजेस्टेड रस्तो असा एकदम घासून गाडी काढूची लागता बाजूसून. वा. आणि एकदम पूर्ण जंगलातून. तर या सगळा पूर्ण केदार घाटीचं जंगल असा. 4:30 वाजल्यात आणि आपण पोचलो गोपेश्वरला. आणि खूप सुंदर असा या चमोलीमधला गाव असा. आपण सध्या फिरतो चमोली जिल्ह्यामध्ये. खूप सुंदर मस्त. म्हणजे इकडचे जे पर्वत असतात ते पूर्ण ग्रीनरी अशी असा. जर आपण केदारनाथ साईडला तिकडे गेलो तर त्या ठिकाणचे जे पूर्ण फाटा वगैरे शिरसीपासून जे पूर्ण डोंगर लागतात आपल्याक त्याच्यावरची झाडं वगैरे तुमका काय जास्त अशी दिसतली नाही. तर इकडच्या साईडला पूर्ण ग्रीनरी. म्हणजे ह्या पूर्ण ज्या केदार घाटीचं ज्या पूर्ण फॉरेस्ट बोलतात एरिया तर ह्यो सगळं असा. गोपेश्वर 2 डुंगरी नावं तर डेंजर तकडच्या गावांचे लक्षातच राहत नाही. रस्ते एकदम छोटे आहेत. केदारनाथ इकडून असं 121 आणि बद्रीनाथ 103 आपण पाठीमागे इलेले होते. आणि आपण इकडे चाललो चोपटा साईडला. तर हे पूर्ण पायी यात्रा करणारे असतात. रेंका मानू कवा ना पूर्ण पायी यात्रा करतात. आणि आता माका मिळाल्या फ्रंटची सीट त्यामुळे तुमका मस्तपैकी असं व्ह्यू बघूक मिळणार समोरून. गोपेश्वरमध्ये असावं. आणि गोपेश्वर पण एकदम पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध असा. इकडे खूप सारे इकडे रूम्स वगैरे असतात. खाली बघितलं तर पूर्ण सगळे हॉटेल रूम्सच दिसतात. आणि या मार्केट पण खूप मोठा दिसता. होय ना. मार्केट पण खूप मोठा असा. कारण व्ह्यूज बघ ना इकडून कसं मस्त दिसता तो. वा. पावसात डेंजर. याच्यात भारी. हिवाळ्यात भारी. विंटरमध्ये ठीक आहे. सगळे खाली या ठिकाणी पूर्ण रूमच रूम. आणि आपण आता मागच्या फॉरेस्ट एरियामध्ये एंट्री करतो. गोपेश्वरच्या पुढे मागच्या फॉरेस्ट एरिया सुरू होता. हरकत नाही होता आपल्यासोबत. हो. कारण त्यांचं पार्टनर पोहोचलेलं. खूप सुंदर असो इकडनं व्ह्यू असा. तर गोपेश्वर गाव हे असा शहर असा. आणि इकडून पूर्ण एकदम अगदी कट टू कट आपण या ठिकाणाहून जातो. रस्तो तर एकदम खतरनाक असा. मंडळी आता आपण इलो सगर गावामध्ये. आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे पंचकेदारांपैकी एक असलेल्या रुद्रनाथ महादेव. जर ती 22 किलोमीटरची ट्रेक असा तर ती या सगर गावातून तुमका चालू करूची लागता. तो स्टार्ट पॉईंट असा तो सगर गावातून जाता. आणि त्यासाठी तुमका या रोडला येऊक हवा. नाही मी बघितलं लक्ष होतं माझं. खूप सुंदर असा गाव असा. एकदम रस्ते छोटे छोटे असत. आपलो पण प्लान असा भविष्यात कधी एकदा तरी पंचकेदार यात्रा करायची. आता बघूया तो हे कधी येतं. ॲक्च्युली आतापर्यंत आपले 12 ज्योतिर्लिंग यात्रा झाली. 3 धाम देखील दर्शन पूर्ण झाला. आता पंचकेदारांनी तर बकेट लिस्टमध्ये असत. बघूया कधी प्लान होता. हर हर महादेव. महादेवांची कृपा त्यांच्या मनात असा तर नक्की होत प्लान. इकडून असत वाटतं ना. या से जाते शायद. हाँ हाँ ये गेट है ना. ओके ओके वो वाला सामने. वाह. खूप सुंदर असा गाव असा. तर बघा इकडे समोर जो तुमका गेट दिसता तर या गेटने आपल्या ट्रेकिंगसाठी जावचं लागतं. भगवान श्री राम के पूर्वज राजा सगर की जन्मस्थळी या तपस्थळी. म्हणजे इकडे भगवान राम यांचे पूर्वज यांचं पण जन्मस्थळ असं. आणि प्लस उजव्या बाजूक आपण बघितलं तर रुद्रनाथ मुख्य प्रवेशद्वार.
तर इकडून 22 किलोमीटरचा आपल्याला ट्रेक करून जाऊचा लागता. खूप सुंदर. चला आता बघूया आपण सगर गावात पुन्हा कधी येतो ते रुद्रनाथ ट्रेकसाठी. हा 18 किलोमीटर पण ते टफेस्ट. हा टफेस्ट. हा पंचकेदार मधला टफेस्ट ट्रेक रुद्रनाथ. इकडून पण सर्व मार्ग असत रुद्रनाथ महादेव, तर यासाठीचे आपण ट्रेक इकडून करू शकतो. 18 किलोमीटरचा. मला वाटतं 3-4 प्रवेशद्वार आहेत वाटतं ते. हा मग तेच 3-4 प्रवेशद्वार आहेत. मंडल गावाच्या पुढे थांबलो चहा पिऊक सगळेजण. आम्ही टोटल 7 जण आणि आपल्यासोबत असत ड्रायव्हर दादा. टोटल 8 जण. आणि इकडून व्ह्यू अरे वा एक नंबर. आणि ती खालची नदी आहे ना, नदी या की होय नदीचा पण एक नंबर एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी असा. आणि समोर उंच उंच पर्वत आणि सगळे जे पर्वत असतात ते पूर्ण झाडांनी व्यापलेले असतात. मस्तच. अरे कैला सर अरे सर्व होतानी कशाक झालो. आता तरी कम्फर्टेबल बसलंच ना. चाय आणि असं समोर व्ह्यू एक नंबर मस्त वाटतं. आणि चाय पण एकदम मस्त एकदम बनवल्याने या. इकडचे काहीतरी मकट थोडेसे आतमध्ये काहीतरी पत्ते टाकल्याने या प्लस आला वगैरे असा एक नंबर चायची चव. सगळेजण इकडे आपण चहा पितो मस्त गजाली मारीत एक नंबर. आपल्यासोबत असत ड्रायव्हर पण असत एक नंबर. मस्त आमचा एक ग्रुपच तयार झालेलो असा होय ना. अपन एकत्र तुंगनाथ ट्रेक करणार आहोत. आपका मतलब इधर रहने का कैसा है तुंगनाथ में? ढूंढने का है होटल? ओके ढूंढने का. ठीक है बघूया शोधूया. हा मग चौघांसाठी रूम मिळू शकते अशी 4 शेअर केली तर व्यवस्थित होईल. हा बघूया तिकडे कसं आहे ते. पूर्ण जंगलातनं रस्तो असा आणि ट्रॅफिक बघा किती आता. कारण केदारनाथ टू बद्रीनाथ किंवा बद्रीनाथ टू केदारनाथ जाणारी जे गाडी असतात त्यांना ह्यो सगळ्यात शॉर्टकट असा. आधी रुद्रप्रयागवरून फिरान जाऊचा लागायचा पण आता ह्यो रस्तो चांगलो केल्यामुळे या ठिकाणाहून येतात. म्हणजे चमोली, गोपेश्वर, मंडल, चोपटा, कुंडाच्या ठिकाणी बाहेर पडतं. मग तिकडून पुन्हा आपण गुप्तकाशी वगैरे फाटा शिरसी वगैरे करत मग आपण जातो केदारनाथला. तर त्यासाठी शॉर्टेस्ट रूट असल्यामुळे या ठिकाणून खूप सारे असे गाडी येतात. हे बघा डेंजर काम. गाड़ी कहाँ है यहाँ मरवाने आ रहा है जरूरत पण आता बहुत यार पिछरो म्हणून सडा में गाड़ी म्हणून एकदम घासून गाडी काढूची लागता. 20 रोड. हाँ उसने एक्चुअली वहाँ से ज्यादा जगह छोड़ी थी. 5:30 वाजल्यात आणि अजून पण चोपटा 21 किलोमीटर असा. आणि पूर्ण आता आपल्या किंवा जंगलातलो रस्तो असा त्यामुळे अजून आपल्याला 1 तास लागतो. म्हणजे आपण 6:30 पर्यंत आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू. बघूया आता किती वेळ लागतो. वाटेत अजून काय ट्रॅफिक वगैरे होता की नाही. कारण पूर्ण सिंगल रोड आहे अगदी. आपण चमोली पासून ते फाट्यापर्यंत अगदी मकट्टा कुंडपर्यंत म्हटलं तरी काय हरकत नाही. ते पाठीमागे लिहिलेलं अंकुर चौधरी. अंकुर चौधरी नाही अंकुर अमन. अरे त्याच्या खाली नाव वाच ना. तुझ्या का डोळे गेले की काय खाली. अंकुर अमन ॲडव्हेंचर यूट्यूब चॅनलच्या नावाने समोर गाडी चालली. आणि जंगल तर एकदम पूर्ण घनदाट असा जंगल असा. आणि या जंगलात खूप प्रकारचे म्हणजे सगळ्याच प्रकारचे प्राणी आढळतात असं आता ड्रायव्हर दादा पण सांगत होते. त्यामुळे संध्याकाळनंतर रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून ट्रॅव्हल करणं खूप रिस्की असतं. आणि चोपटा किती 19 होता काय? चोपटा 19 किलोमीटर होतं. इकडे झाडा वगैरे पण बघा पडलेली असत वाटेवर. पावसात तर पूर्ण इकडे रिस्कच.
पूर्ण रिस्क. आणि आत्ताच इकडे एकदम गार हवा सुटली या. वा, रस्तो तर एक नंबर हा. रस्तो आतापर्यंत आपल्या काही खराब नाही मिळाला, पण ह्या जरा इकडे पूर्ण आपल्या डेंजर एरिया वाटतं यो. 6 वाजलेत बरोबर आणि आपण अजून 8 किलोमीटर मागे असाव चोपटाच्या इथून. आणि जिथून म्हणजे आपल्या ट्रेकसाठी जायचं असा. आणि हे गाडे पण आपल्या खूप मिळाले आहेत आतापर्यंत. आणि पूर्ण घाटी असाई, पूर्ण घाटी, त्याच्यामुळे वेळ लागता. हे बघा, सॉरी, चोपटा 9 किलोमीटर रावला. नेमकं बोर्ड चिलो ना ते. चोपटा 9 किलोमीटर रावला इकडून. आणि पूर्ण चढावाचा रस्तो असा, प्लस ट्रॅफिक पण असा. म्हणजे हे छोटे छोटे गाडी येतातच समोर. आणि गाडी समोर आले की एकदम बाहेरच गाडी मारूचे लागतात. सायटिक रेलिंग वगैरे केले नाही, पण तरी पण पूर्ण म्हणजे ह्याचा बघा कसे रस्ते असत ते खतरनाक. पावसात आणि हिवाळ्यात या सगळा बंद असतं. हिवाळ्यात पूर्ण बर्फ असता इकडे आणि पावसात तर फुल पाणी आहे. आणि काही ठिकाणी तर लँडस्लाईड होतात, दरड कोसळतात, त्याच्यामुळे रस्ते बंद असतात. इकडच्या लोकांना खरोखर मानू कवा की कशा पूर्ण हालाकीच्या जीवनात ते पूर्ण त्यांचं जीवन या करतात. खतरनाक. प्राचीन वासुकीनाग मंदिर. हो, रोड एकदम आई शपथ खतरनाकच असत. केदारनाथ वाईल्ड लाईफ सेंच्युरी. आपण पोचलो चोपटाच्या जवळ आणि या ठिकाणी पूर्ण सगळं जाम लागलेलो असा. पूर्ण बेकार जाम. सगळे गाड्या बाजू पार्क केलेले असतात. देवभूमी में आपकी यात्रा मंगलमय हो. फायनली आपण पोचलो. तुंगनाथ ट्रेक इथूनच चालू होता. इकडे पुढे ट्रॅफिक असल्यामुळे आपण इकडेच गावगाडी आपली थांबवली आणि आता पटापट सगळे बॅगे घेतो काढून. चला, फायनली आपण पोचलो तुंगनाथ महादेव मंदिराच्या या ठिकाणी ट्रेकच्या पायथ्याशी. तर मंडळी, बद्रीनाथ ते चोपटा तुंगनाथ ट्रेकच्या पायथ्याशी. तर ह्यो प्रवास तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा. पुढच्या भागात आपण माहिती घेणार आहोत तुंगनाथ ट्रेकबद्दल. तर पंचकेदारमधला एक देवस्थान तुंगनाथ महादेव मंदिर. तर या ठिकाणी तुम्ही कशी येऊ शकता, त्याच्यानंतर त्या ठिकाणी राहण्याची सोय काय, ट्रेकबद्दलची सगळी माहिती आपण देणार आहोत. दर्शन वगैरे कसं होतं आता. तर पुढची व्हिडिओच्यासाठी नक्की बघा.